पाहुण्यांना उमेदवारी, निष्ठावंत घरी. प्रभागात दिला बाहेरचा उमेदवार, कसा जिंकून देणार मतदार. नाराजांची अपक्ष उमेदवारी, कोण घेईल अर्ज माघार, आता होईल घोडेबाजार. नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र. माझा भूमिपुत्र सर्व प्रेक्षक, शुभचिंतक, हितचिंतक यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जवळपास 950 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील जवळपास 61 अर्ज हे बाद झालेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारी ही तारीख आहे. तत्पूर्वी वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी होणार आहेत. अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातून नवीन समीकरणं आणि नवीन गणित जुळणार आहेत. अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही, या एकंदरीत घडामोडीबद्दल बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील काय म्हणाले तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण माझा भूमिपुत्र निवडणुकीविषयी सर्व माहिती अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. वसई विरार महापालिका निवडणूक तब्बल 5.5 वर्षांनी होत आहे. नवीन वर्ष सुरू झालं आहे. या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वसई विरारच्या राजकारणात नवं काही घडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या काही निष्ठावंत उमेदवारांचे तिकीट कापले गेले आहे. आम्ही अनेक वर्ष पक्षाचे काम केलं आहे, नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे प्रभागात उमेदवारी मिळावी अशी मतदारांची इच्छा होती, पण पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी नाकारली. आमचे तिकीट कापले पण का, असा सवाल करीत निवडून येणार या आशेने अशा उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, पण उमेदवारी नाही. त्यामुळे नाराजांची संख्या जास्त झाली आहे. तर काहींनी इतर पक्षात प्रवेश घेत उमेदवारी शाबूत ठेवली आहे. काहींनी प्रभागात पॅनल उभे करून 4ही जागेवर अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. हे अपक्ष उमेदवार पक्षांना डोकेदुखी ठरणार असून त्यांची समजूत काढून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो आणि त्यातूनच उमेदवारीचा घोडेबाजार होणार आहे. दुसरीकडे कार्यतत्पर व ज्यांचा जनसंपर्क जास्त आहे अशा विविध पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. तर काही प्रभागात दुसऱ्या प्रभागातील उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नाराजी उघड झाली नसली तरी मतदानावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. उमेदवारी अर्ज भरले आहेत, पण काही ठिकाणी अधिकृत उमेदवार कोण याबाबत जाहीर न झाल्याने बहुजन विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष व शिवसेना उबाठा या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली नाहीत. काही उमेदवारांना पक्षाचा ए फॉर्म दिला आहे, त्यांची उमेदवारी ठरली आहे. मात्र काहींना बी फॉर्म दिल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज तर भरला आहे, उमेदवारी मिळेल की नाही असे त्यांना वाटत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी अर्जाची छाननी करण्यात आली. वसई विरार महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागात 949 अर्जामधून 61 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. यातील प्रभाग समिती डी मधील अहवाल येणे बाकी आहे. म्हणजेच 61 पेक्षा जास्त अर्जात काही ना काही त्रुटी असल्याकारणाने अर्ज बाद करण्यात आले आहेत. शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. प्रभागात बंडखोरी करून उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. हे अपक्ष निर्णायक मते घेणार असल्याने त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी तयार करण्यात पदाधिकारी कामाला लागले आहेत. येथे घोडेबाजार करून नव्या पदाचे किंवा पैशांचे आमिष दाखवीत अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. येत्या 24 तासात काहीही घडू शकतं. बहुजन विकास आघाडीमध्ये इतर पक्षांचे नाराज अपक्ष उमेदवार तथा इतर पक्षांचे पदाधिकारी किंवा पक्ष
सामील होऊ शकतो. नवी आघाडी तयार होऊ शकते. बहुजन विकास आघाडी व शिवसेना उबाटा यांच्यामध्ये युती झाली तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांची माघार घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवार देऊ, असे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बोलताना सांगितले. पाहूया. संपूर्ण वसई तालुक्यामध्ये जी काही छाननी झाली त्याच्यामध्ये तुरळक असे अर्ज ते टेक्निकल बाबीवर त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. आमचे देखील 2 जणांचे असे रिजेक्ट केलेले आहेत टेक्निकल बाबीवर. आम्ही कायदेची मदत घेत आहोत आणि कायदेशीर लढा आम्ही त्याबाबत देणार आहोत. निश्चितच या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे मुद्दाम अर्ज सुद्धा बाद करण्याचं काही झालेलं आहे, असे सुद्धा आरोप झालेले आहेत. याबाबत काय काही जणांनी अशी ऑब्जेक्शन घेतली होती, परंतु कायदेशीर बाबीची पडताळून त्यामध्ये पुढचा मार्ग निघालेला आहे. आणि छाननीच्या वेळी अशा तुरळक एवढ्या मोठ्या 115 जागेंवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत, अशा कुरबुरी असतात. की बहुजन विकास आघाडीचे एकूण आता सध्या किती उमेदवार वैध ठरलेले आहेत, किती उमेदवार या ठिकाणी बाद झाले? संपूर्ण 115 पैकी सर्वच बहुजन विकास आघाडीचे झालेले आहेत. 2 ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्याबद्दल कायद्याची मसलत चालू आहे. तर या ठिकाणी आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना उभारण्याचे प्रयत्न केले युती करण्याचे, मात्र आता त्यांनी स्वबळावरती 95 उमेदवार उभे केलेले आहेत. याचं काय वाटतं? आम्ही साधारण त्यांना 12 सीटाच्या आसपास आमचं बोलणं चालू होतं आणि वरिष्ठ पातळीवरनं 15 पर्यंत गेले होते, परंतु समज गैरसमजामुळे ते काही झालं नाही. परंतु विड्रॉ करायचे शेवटच्या दिवसापर्यंत मी असेल, पंकज ठाकूर असेल, प्रशांत राऊत असेल, प्रफुल्ल साने असेल, असे अन्य जे मोठे उमेदवार आहेत ते केव्हाही आम्ही माघार घेऊ आणि अन्य पक्षांसाठी ती जागा देऊन त्याच्यामध्ये युती होईल असा आम्ही प्रयत्न जर वरच्या लेवलने झालं तर आम्ही तयार आहोत. जर देशात आणि राज्यामध्ये नंबर 1 पक्ष असणाऱ्या भाजपा महायुतीसोबत आज आपली या ठिकाणी टक्कर होणार आहे. पहिल्यांदाच ही लढाई होणार आहे, याकडे कसे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे वसई तालुक्यामध्ये बहुजन विकास आघाडीबरोबर अन्य लोकांचा सामना होणार आहे. कारण 115 मध्ये 109 बहुजन विकास आघाडीचे होते आणि भाजपचा केवळ 1 होता आणि त्याला देखील तिकीट दिलेलं नाही. अशी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे नाराजी आहे. त्यामुळे सामना बहुजन विकास आघाडीच्या बरोबर जे काही समोर लढतील त्यांचा असतो. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांनी जे नाराज आहेत, ज्यांचे तिकीट कापले, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. या अपक्षांना ती एकत्र मोठ जमवण्यामध्ये आपण यशस्वी राहणार आहे? नाही, काही ठिकाणी बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी जाणून बुजून काही उमेदवारांना उभं केलेलं आहे बहुत भाजपाकडून आणि याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आम्ही कुठची मोठवीट नाही, आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र येऊन काम करू.